हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आपल्याकडून ब्लॉगमध्ये. गाईस चला मस्त एक ब्लॉग स्टार्ट केली आणि गाईस सकाळची खुशखबर भेटली, म्हणजेच की आपल्या चॅनलला झाले गेट 800 सबस्क्रायबर कंप्लीट आहेत. फक्त आणि फक्त गेट 200 सबस्क्रायबर बाकी आहेत आणि ओनली 1000ला नक्कीच गाईस 200 सबस्क्रायबर पण कंप्लीट करून टाका. आणि गाईस आज चालल्यावर सिकेडीला ॲडमिशनला, कारण की इतके दिवस सिकेडीला जाई होतो तो ॲडमिशनचं काही माहीत नव्हतं. पण आज गाईस लास्ट पिढ्या सिकेडीला जाऊ आणि आज डायरेक्ट ॲडमिशन घेऊन टाकू, कारण की आज लास्टचा दिवस आहे ॲडमिशनचा. तर बघूया. आणि थँक्यू सो मच गाईज, तुमचा आवर गाईज सपोर्ट आहे माझं, तुम्ही सपोर्ट करता आवर मला. म्हणून गाईज 800 सबस्क्रायबर म्हणजे खूपच आहेत गाईज तसे, पण गाईज असंच सपोर्ट हवा. आणि आता डायरेक्ट जाऊ, आता जस्ट 10 वाजल्यान. तर बघू किती वाजता निघायचं आहे. तर डायरेक्ट जाऊ, तर डायरेक्ट सिकेडीला. चल रेडी बिडी झालो ना, तर निघलो डायरेक्ट जायला कॉलेजला. तर वर्धन मी आणि मावशी आणि पप्पाला जर लागलं काम तर नंतर पप्पाला बोलवीनच मी. गाईज काय माहिती खुशी आहे गाईज, 800 सबस्क्रायबरची पण खुशी. आणि गाईज चॅनल 5 लाख व्ह्यूज तर कधीच झाले आहेत आपले. आणि ॲडमिशनची गाईस तर आता बघू डायरेक्ट किती टायमिंग जाऊ. तसं काय तिथे ॲडमिशनचं मला दाखवून जर शूट करायला भेटला तर. जस्ट आता आल्या सिकेडी कॉलेजला. तर वर्धन भाई आपल्या पाठी काय बोलतो तू? झोपाले गाईज, भाईला झोपाले ॲडमिशनला घ्यायचं तरी. तर बघू कसं ॲडमिशन होतं. ते काय जस्ट आता झेरॉक्स आणायला आलो बाहेर. चलो काय डायरेक्ट आम्ही जाते अंदर. ते काय जस्ट आता ॲडमिशन झाले भाई, आता फक्त फी भरायची बाकी आहे ना. काय वर्धन खुशी आहे का ॲडमिशन झाली? पैसे भरचे पैसे गाडी कमी आली असती गाडी सहज. काय भरते पहिले तो फी भरते काय. हे काय जस्ट आता सगळ्या ॲडमिशन झाला, फी बी भरून घेतली फक्त. आता जस्ट आता आय डी कार्डला थांबायचे, ती जेवायला गेले. आणि तर कौशिक गाईज अर्धाच झाला इथे थांबले होता. बघू की आता आय डी कार्ड डायरेक्ट घेऊ, मग डायरेक्ट घरी. गाईज लई पहिले किती वाजता आता गाईज 2 वाजता आम्ही आलतो, 10:30 वाजता आलतो. विचार करा किती टाईम झाला. तुला व्याकार काटायला यायला लागला. काय म्हणायचं जा भाई झोप आहे. अरे 1.5 तास लागतं जेवायला, पण आता माहिती आहे त्याला आम्हाला इथं लंच ब्रेक म्हणजे इथं 15 मिनिटं असेल ना भाई, 2-2 तास येतात आमची. मग 4-3 तासांनी जेवतो. हे काय चला फायनली मस्त की जस्ट आता सगळं ॲडमिशन झाला आणि आता आय डी कार्ड पण भेटले. फक्त आता काय उद्या युनिफॉर्मसाठी घेऊन आता बाहेरशी डायरेक्ट शिवूनच घेऊ. शिवून कसा परफेक्ट आहे, फिटिंग येते डायरेक्ट. आणि सगळं झाला काय ॲडमिशन कारण की इतके दिवस येत होतो, सगळ्यात सक्सेसफुल झाला काय. आवरे दिवस 20 दिवस तरी झाला असते ना पण येऊन, जास्त पण कमी काय 20 दिवसाचे जास्त दिवसपासून आम्ही इथे आता. तरी पण काही काय बोलतात त्याला मग क्या फिर चला काय आता मस्त बघू कसं काय होतं. डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू, नाही तर कुठे भेटू ते दाखव तुम्हाला. जस्ट आता शॉर्मा खायला, या शॉर्मा बोलतो श्रावण महिन्यात काय बोलतात नाही रे, काय बोलतात मला फ्रँकी खायला. तो मस्त गाईज फ्रँकी खाली मी नाही. आता डायरेक्ट घर पे गाईज. चला मस्तपैकी जस्ट आता सगळं ॲडमिशन झालं ना. आता उद्या जायचं फक्त काय युनिफॉर्म बघायला. आणि काय तुम्हाला किंग मेकर दाखवू का? किंग मेकर दाखवतो म्हणतो गाईज. हे गाईज जस्ट आता आले ना, आता मस्त एक रूममध्ये बसले. कालोखान गाईज अख्खा डोका दुखायला लागलं गाईज. आवरे तास उभं होतं आणि मस्त की ॲडमिशन झाला. तर बघू काय जाऊ जिमला मस्तपैकी 4-4:30 वाजता. मग दाखवी गाईज कसं काय जातं जिमला. हे गाईज चला फायनली मस्तपैकी जस्ट आता रेडी बिडी झालं नाही गाईज. मस्तपैकी चार्जिंग लावती मोबाईलमध्ये, काहीच नव्हती कारण की सकाळीच कमी करूनच चार्जिंग घेतो. म्हणजे काल रातची ते चार्जिंग लावती, जास्त काही युज नव्हतं खायला मोबाईल. मला वाटलं बरं ना खपणार. तर काही अख्खी चार्जिंगच खपली, 20% झाली ती. 20 पण नाही, 20 कमी झाली असेल. तर आता चाललो डायरेक्ट चार्जिंग बिजिंग झाली फुल. लाईट आधी पाली ना काही डायरेक्ट आता चाललो जिमला गाईज. चालले त्याच्यानंतर बघू आता एडिटिंगचं, कारण की आज दिवस बाहेर होतं. तर एडिटिंग काय झाली ना, तर एकदाच गाईज 2 तास 5 तास लागेल एडिटिंगला. कारण की एडिटिंग करून ते 17 फेऱ्या ब्लॉग बघायला लागतं, काय चुकले काय नाही त्या जाणे काय. एक दिवशी थोडाफार म्हणजे लांबशी एडिटिंग पण कशी करतो तो पण दाखवून तुम्हाला. चला काय जरा करतो जिमला. हे काय चला फायनली मस्त की जस्ट आता जिमला आलो. तर आज मारू नुसतं काय बायसेप मारू, कारण की सोमवारी सुट्टी. आणि मोठा म्हणून काय नक्कीच ब्लॉग घेतला असं पुष्कळ पाहिजे एकच नंबर मारता. आणि काय देख सकतो इतकी जण आहे गाईज. काय बोलतो आता आज बरोबर आहे ना का बरोबर आज पिन नाके कोड करून यायला देख सकते हो क्रिएटिंग बॉय. चला मस्त की जास्त वर्कआउट करू आणि जिम जास्त करू. बघ थोडंसं कमीच करू, बघू कसं काय होतं. हे काय चला फायनली मस्तपैकी जस्ट आता वर्कआउट झाला. आणि देख सकते हो बॉडी बिल्डर नील पाडील. काय चला डायरेक्ट चाललो तर डायरेक्ट घरी. तर बघू काय तसं त्याचा ब्लॉग आणि जास्त मोठा नसेल झाला, समजून घ्या काय समजून घ्या. आणि उद्या चाललो मखर बघायला, बघू कसं काय.
चला काय डायरेक्ट भेटतो घरी गेल्यावर. हे गाईज चला फायनली मस्त जस्ट जिमच्या आता बघू कसं काय होतं एडिटिंग करायला लागेल गाईज. आणि काही जिममध्ये काय शूट नव्हतं करायला कधी पोरांना होती माझ्या व्हिडिओ करायला नाही काय आता डायरेक्ट चलतो फ्रेश होतो आणि वातावरण बघा वातावरण. चला काही मस्त की फ्रेश बीश होतं मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. हे गाईज चला मस्त की फायनली जस्ट आता फ्रेश बीश झालो. तर आता जरासा मम्मी मका बिकं बनवायला घेतलं मम्मीने मका बनवलं हंग्यान. तर आता मका बिकं बनवतं मम्मी आणि नंतर मका बिकं झालं गाईज लगेच मका खायला घेऊ गाईज. हे गाईज जस्ट आता आलो मका बिकं घेतलं आलो म्हणजे जिमची कधी चालतो तर मका बिकं गाईज खाऊ मग गाईज भेटतो थोड्या वेळात. हे गाईज चला फायनली मस्तपैकी जस्ट आता एडिटिंग कम्प्लीट करून झाले. जास्त काही ब्लॉग मोठा नसेल कारण की का मी बोलतो ब्लॉग छोटा असतं तर तोच ब्लॉग गाईज जास्त मोठा असतो. आणि आज गाईज बोललो आजचा ब्लॉग मोठा होईल तर तोच आजचा गाईज ब्लॉग बारका झाला. तर बघू गाईज समजून घ्या एक दिवसाचा बारका झाला तरी जास्त बारका नसेल झाला 6-7 मिनिटाचा असेल ब्लॉग. तर गाईज चला आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो. आय होप गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तुमच्या लाईक करा शेअर करा. जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू शकतो ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.